नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तो म्हणजे खरीप हंगाम आता जवळ आलेला आहे आणि याच खरीप हंगाम 2025 हंगामापासून संपूर्ण राज्यामध्ये सत्यप्रत बियाणांची विक्री म्हणजेच त्यांचं वितरण साथी पोर्टलद्वारे करण्यासाठी राज्य शासनानं मान्यता दिलेली आहे. तर नेमकं हे साथी पोर्टल काय आहे? हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचे उद्देश काय आहेत? शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होणार आहे? हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. केंद्र शासनाने बियाणाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या संयंत्रणासाठी एक साथी पोर्टल विकसित करण्यात आलेलं होतं आणि या साथी पोर्टलची जर पाहिलं तर पायाभरणी ही 2 फेजमध्ये करण्यात आलेली आहे. अंमलबजावणी करण्यासाठी फेज 1 आणि फेज 2 असे 2 फेजमध्ये ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर फेज 1 मध्ये काय आहे? तर त्याच्यामध्ये पैदासदार, पायाभूत व प्रमाणित बीजोत्पादन करणे आणि फेज 2 मध्ये काय आहे? ते जे काही उत्पादित केलेलं बी वगैरे आहे त्याचं वितरण आणि विक्री करणे. अशा संदर्भातील ही आहे. हे जी आहे तर पाहिलं तर खरीप 2023 पासून महाराष्ट्र राज्य प्राधिकरण यंत्रणेमार्फत फेज 1 टप्प्याची ही कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच या ह्याच्यामध्ये बियाणं उत्पादक कंपन्याचे जे काही पैदासदार असतील, पायाभूत प्रमाणित बीजोत्पादन असतील, कार्यक्रमाची सर्व जी काही प्रक्रिया आहे, ती साथी पोर्टल मार्फत केली जाते आणि कृषी विभागाच्या संयंत्रणाने खरीप हंगाम प्रमाणित बियाणाचं वितरण विक्री साथी पोर्टल द्वारे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि केंद्र शासन रब्बी हंगाम 2025 पासून म्हणजे सत्यप्रत बियाणं म्हणजे ट्रस्टफुल लेबल हे बियाणं साथी पोर्टलवर कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि त्याचंच जर पाहिलं हे नेमकं हे साथी पोर्टलवर देण्याचे उद्देश काय आहेत? तर त्याच्यामध्ये पाहिलं तर सत्यप्रत बियाणं हे मुख्यतः खाजगी बियाणे उत्पादक संस्थांमार्फत उत्पादित केलेले एक संशोधित वाणाचं बियाणं असतं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या बियाणांमध्ये 70 ते 80% सहभाग हा सत्यप्रत बियाणाचा आहे. बियाणे वितरण प्रणालीमध्ये शोधयोग्यता म्हणजे त्याच्यामध्ये जी काही ट्रेसेबिलिटी असेल ती वाढवण्यासाठी मदत होणार आहे. आणि बियाणांच्या संपूर्ण प्रवासावर म्हणजे वितरण असेल, विक्री असेल, या जी काही कालावधी आहे किंवा याचा जो टप्पा आहे याच्यावर नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे जे काही पारदर्शकता आहे ती त्याच्यामध्ये वाढणार आहे. जे काही बनावट असेल किंवा कालबाह्य म्हणजे डेट एक्सपायरी झालेला असेल किंवा अनधिकृत बियाणांच्या विक्रीसाठी जो काही प्रतिबंध घालून बियाणं व्यवसायामधील जे काही अपवृत्ती असेल किंवा गैरव्यवहार असेल त्यांना आळा घालता येणार आहे. बियाणे उत्पादन कंपन्या, वितरक आणि विक्रेते यांच्यामधील जे काही समन्वय वाढून व्यवस्थापन प्रणाली ही अगदी सोपी होणार आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण तर जे काही परराज्यामध्ये बियाणं उत्पादित होत असेल, परंतु त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये होणार असेल, तर याच्यावर सुद्धा प्रतिबंध किंवा नियंत्रण ठेवता येणार आहे. यामुळे जर पाहिलं तर शेतकऱ्यांना योग्य आणि खात्रीशीर बियाणे उपलब्ध होण्यात मदत सुद्धा होणार आहे. शासन निर्णय जर पाहिला तर 5 मार्च 2025 रोजी जे काही माननीय प्रधान सचिव कृषी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली होती आणि केंद्र शासनामार्फत सत्यप्रत बियाणाची साथी पोर्टलवर समावेश होईपर्यंत जे काही बियाणे व्यवसायातील सर्व भागधारकांचे अभिप्राय विचारात घेऊन त्यांनी NICच्या सहयोगाने महाराष्ट्रासाठी सत्यप्रत बियाणे वितरण विक्री पोर्टल होण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली विकसित करून घेणाऱ्या जो काही खरीप हंगामापासून ते सर्व बियाणे साथे पोर्टलवरच विक्री केली जाईल याची सुद्धा दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. आणि त्याच अनुषंगाने 20 मार्च 2025 रोजी पार पडलेली जी काही पीक विमा योजना व ई-पीक पाहणीच्या संदर्भातील जी काही बैठकीचं इतिवृत्त संदर्भात घेऊन पत्राद्वारे जे काही सदर इतिवृत्तातील विषय क्रमांक जर पाहिलं तर महाराष्ट्रातील साते पोर्टलवर सत्यतादर्शक बियाणे वितरण विक्रीस होण्यासाठी केंद्र शासन समन्वयन ठेवून विशिष्ट कार्यप्रणाली विकसित करून येत्या खरीप हंगामापासून म्हणजे येत्या 2025चा खरीप हंगामापासून सर्व प्रकारचे बियाणे हे साती पोर्टलवर वितरण करणे विक्री करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने हा GR 25 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि खरीप हंगाम 2025 पासून जे काही संपूर्ण राज्यामध्ये जे बियाणे असतील ते सत्यप्रत बियाणांची विक्री ही फक्त साती पोर्टलद्वारेच करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. या पोर्टलवर संदर्भात बियाणे वितरित करत असताना जे कोणी बियाणे उत्पादक असतील किंवा वितरक असतील किंवा विक्रेते असतील तर त्यांची जबाबदारी काय असणार आहे ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर बियाणांच्या किमान गुणवत्तेच्या निकषांची पूर्तता करणे त्यांना गरजेचं आहे.
बियाणांची उगवण क्षमता असेल किंवा टक्केवारी किंवा शुद्धता किंवा आर्द्रता पातळी ठरलेल्या ज्या काही शासकीय मानकानुसार असणं गरजेचं आहे. तसेच जर पाहिलं तर त्यांची जी काही साथी पोर्टलनुसार सत्यप्रत बियाणांची योग्य लेबलिंग सुद्धा त्यांनी असणे गरजेचं आहे आणि साथी पोर्टलद्वारे सत्यप्रत बियाणांच्या विक्रीची अंमलबजावणी करणे हे सुद्धा यांच्यावर बंधनकारक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर सत्यप्रत बियाणे हे जे काही आहे ते साथी पोर्टलद्वारे कार्यान्वित करण्यासंदर्भातील कृषी आयुक्तालयाने काय जबाबदारी घ्यायची आहे, तर सत्यप्रत जे काही बियाणे आहेत ते विक्री असेल, वितरण असेल, ते साथी पोर्टल मार्फत करण्यासाठी केंद्र शासनाशी समन्वय साधणं गरजेचं आहे. तसेच सर्व सत्यप्रत बियाणे उत्पादक असेल, विक्रेते असेल किंवा वितरण करणे यांच्याशी समन्वय ठेवून पोर्टलच्या वापरासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देणे व मार्गदर्शक सूचना देणे हे सुद्धा आयुक्तालयाची जबाबदारी असणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर सत्यप्रत बियाणांचे साथी पोर्टलवर वितरण विक्री करण्यात येत असल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे हे सुद्धा व्यापक प्रसिद्धी करणे हे सुद्धा कृषी आयुक्तालयांचं जबाबदारी आहे. सत्यप्रत बियाणांची जे काही विक्री असेल किंवा वितरण असेल साथी पोर्टल मार्फत करण्याच्या अनुषंगानं बियाणे उत्पादक तसेच वितरक असेल किंवा विक्रेते असतील यांना सहाय्य करणे, मार्गदर्शन करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी करण्यासाठी हेल्प डेस्क सुद्धा स्थापन करून देणे हे सुद्धा कृषी आयुक्तालयाची जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की इथून पुढे 2025च्या खरीप हंगामापासून संपूर्ण सत्यप्रत बियाणे म्हणजे ट्रस्टफुल लेबल्ड बियाणं जे काय असेल ते संपूर्ण साथी पोर्टलद्वारेच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे छोटंसं एक अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.